या मुघल आले, चीनने आपल्यावर राज्य केलं, मग आपण त्यांना पळू मारलं. हे बस झालं. एकदा भारताचे केंद्रीय मंत्री काय म्हणतात ऐकून घ्या. Chinese startup do work on developing electric mobility, battery technologies, semiconductors में growth हो रही है, building chips, AI models, and with that they're today dominating. अच्छी पैकेजिंग करके हम स्टार्टअप बोलते हैं अपने आप को. क्या भारत का भविष्य उससे संतुष्ट है? ऐकलं तर मान्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं म्हणणे देशातील जे एंटरप्रेन्योर्स म्हणजे किंवा जे बिझनेसमॅन आहेत त्यांनी जरा स्टार्टअपवर ध्यान दिलं पाहिजे. त्यांनी मोठमोठे उद्योग जसे अमेरिका, चायनामध्ये सेमीकंडक्टर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI याच्याबद्दल जसं ते इनोव्हेशन करतात, नवीन स्टार्टअप बिल्ड करतात, तसे स्टार्टअप आपल्या भारतातील तरुणांनी बनवले पाहिजे. पण बिझनेस सुरू करायला किती अडचणींचा सामना करावा लागतो तुम्हाला माहिती नाही. एक बिझनेसमॅन त्याच्या आयुष्यभराची कमाई ही त्या बिझनेसमध्ये टाकतो. त्याची काही गॅरंटी नसते की तो बिझनेस सक्सेसफुल होणार आहे की आपल्याला मिळणार आहे. त्याला पण तो रिस्क घेतो आणि इनडायरेक्टली तो देश सेवा करत आहे. त्याच्यामुळे कित्येक लोकांना रोजगार मिळत आहे. ग्राउंड लेवलवर असो की टॅक्स भरतोय तो संपूर्ण देशाच्या इकॉनॉमीमध्ये. तो माफ करा पण माझं तर मत आहे तुमच्यासारखे कित्येक असे नेते आहेत, तुम्ही असू नसू माहित नाही मला, पण कित्येक नेत्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं योगदान असे बिझनेसमॅन, छोटे दुकानदार सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त योगदान देशाच्या उन्नतीमध्ये ते बिझनेसमॅन देते. त्यामुळे पण आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंटला 12 महिने गव्हर्नमेंटला काही फरक पडत नाही की जो एंटरप्रेन्योर आहे, जो बिझनेसमॅन आहे, तो जगतोय मरतोय, काही फरक पडत नाही. फक्त वर्षाच्या शेवटीला यायचं, टॅक्स घ्यायचा, वापस निघून द्यायचं. पण एंटरप्रेन्योर्सना काही अडचण येत आहे का? जर त्यांना काही प्रॉब्लेम येत आहे मग ते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असो, एक्सपोर्टमध्ये असो, जर काही प्रॉब्लेम येत आहे त्या सोडवण्यासाठी गव्हर्नमेंट काय करू शकते? एखादी काही सिस्टीम उभारली जाऊ शकते का एंटरप्रेन्योरशिप बिझनेसमॅन यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना एक बरोबर गायडन्स देण्यासाठी एखादं डिपार्टमेंट उघडू शकते. यावर आपलं नाही भर आहे. तो टॅक्स कशाला लावला जाईल? कसा मिलिंगनेस आपल्या देशाची नागरिकत्व सोडून म्हणजे देशाचं सिटिझनशिप सोडून दुसऱ्या देशात जाते. ही लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्याकडे. ही लाजिरवाणी गोष्ट आपल्या संपूर्ण भारतासाठी. पण मला हे बोलताना थोडं हसू येतं आणि थोडी लाज वाटते. इस्रो त्याचं बजेट जे दुसऱ्या ग्रहावर जाते, इतके मोठमोठे मिशन त्यांनी बनवले. आपल्या संपूर्ण देशाला, संपूर्ण भारतीयांना गर्व इस्रो. वार्षिक बजेट हे म्हणजे एवढा पैसा सरकारद्वारे इस्रोला देण्यात येतो तो आहे फक्त 14,000 कोटीच्या आसपास. ते इस्रोचं बजेट आहे, वार्षिक बजेट. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना जी आहे, माझी बहीण लाडकी योजना जी आहे तिचं बजेट, वार्षिक बजेट 30,000 कोटीपेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही 3 पट धरा. इस्रोच्या 3 पट बजेट हे माझी बहीण लाडकी योजनेचं आहे. आणि म्हणजे आपला देश हा USA आणि चायनाशी कम्पेअर करू शकतो, त्यांच्याशी तुलना केली जाऊ शकते. की आपल्या देशात किती राज्यात तुम्ही त्याचा अंदाज लावा आणि प्रत्येक राज्यात कोणते ना कोणती अशी मोफत स्कीम आहेच. तिच्यावर हजारो कोटी वर्षाला खर्च केले जातात मतासाठी, स्वतःचं सरकार टिकवण्यासाठी, मग ती कोणती गव्हर्नमेंट असो. आणि केंद्रीय मंत्री असं म्हणत आहेत की आपल्या देशातील लोकांनी फूड डिलिव्हरी ॲप जे आहेत तसे स्टार्टअप न बनवता मोठमोठे स्टार्टअप्स बनवले पाहिजे, जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत. आपण आपल्या नेत्यांना गरिबी, बेरोजगारी आणि देशाच्या विकासासाठी जसं आपल्या प्रश्नांना मांडण्यासाठी पाठवले ते पार्लमेंटमध्ये, विधानसभेमध्ये लढत आहेत ते धर्म आणि जातीसाठी. आरक्षण वाढलं पाहिजे हा मुद्दा त्यांना देशाच्या महत्वाच्या मुद्द्यांपैकी एक वाटतं. खरंच किती अवेअरनेस आपल्या देशात. या मुघल आले, चीनने आपल्यावर राज्य केलं, मग आपण त्यांना पळू मारलं. हे बस झालं. आपल्या देशातील या मुघल आले, चीनने आपल्यावर राज्य केलं, मग आपण त्यांना पळू मारलं. हे बस झालं. पण आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंटला 12 महिने गव्हर्नमेंटला काही फरक पडत नाही की जो एंटरप्रेन्योर आहे, जो बिझनेसमॅन आहे, तो जगतोय मरतोय, काही फरक पडत नाही. फक्त वर्षाच्या शेवटीला यायचं, टॅक्स घ्यायचा, वापस निघून द्यायचं. पुणे ग्राउंड लेवलची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एवढं खालच्या लेवलवर केलेले की टेस्ला विलन असेल ना अमेरिकातील जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी 1 का 2 नंबरला, त्याने टेस्ला कार भारतामध्ये आणायची एवढं मागच्या काही महिन्यात, आता वर्ष झालं असेल, एवढ्या मागच्या महिन्यापासून चालू आहे. पण त्याने शेवटी नाहीच टाकला प्लांट. त्याने विचार केला की आपल्या चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग तिथंच ठेवू, इथे फक्त आपण लॉन्च करून बघू, प्रेसर भेटलं तर पुढचं बघू, पण सुरुवातीला येतात नाही. कारण त्याला माहिती आहे आपल्या देशात डॉक्युमेंटेशन, प्रोसेस, आपले ग्राउंड लेवल कंपनी सुरू करायची म्हटलं तर काय काय अडचण येतात सर्वांनाच माहिती आहे की कोणापासून आपल्या गुढी. या मुघल आले, चीनने आपल्यावर राज्य केलं, मग आपण त्यांना पळू मारलं. हे बस झालं. आपल्या देशातील जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या देशातील एंटरप्रेन्योर्सनी प्रगती केली पाहिजे, अमेरिका, चायना यांच्यासारख्या देशासोबत आपले कंपॅरिझन व्हायला पाहिजे, लहानपणीपासून त्यांना अजूनही आपल्या देशातील लोकांना या अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फ्युचर जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्याबद्दल शिकवा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल शिकवा, रोबोटिक्स बद्दल शिकवा, स्पेस बद्दल शिकवा. तेव्हा जाऊन या लहान मुलांना पुढे जाऊन त्यांना वाटेल की हा यामध्ये आपलं इंटरेस्ट आहे, आपण हे करू शकतो. लहानपणीपासूनच त्यांना फक्त हे दुसरे जुना पुराणे त्यास मला तर वाटत काही होणार आहे. बस हाच होता आजच्या व्हिडिओचा मुद्दा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बंद करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर नक्की करा. हा व्हिडिओ केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि आता जरी आपल्या देशातील दुसऱ्या चुकीच्या राहावर जाऊ देणार या फ्री पीस जेवढं होईल तेवढं तात्काळ बंद करा आणि देशाची उन्नती बदला. असं नाही की ज्या योजना त्या बंद करायला नेत्यांच्या खिशामध्ये घाला, असं नाही. मग त्यापेक्षा हेच बरे. बस व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की करा, तुमचं मत कमेंट मध्ये नक्की म्हणा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रोखोक माहितीसाठी आणि रोखोक जवाबासाठी. धन्यवाद. तुमच्यासारखे कित्येक असे नेते आहेत, तुम्ही असू नसू माहित नाही मला, पण कित्येक नेत्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं योगदान
असे बिझनेसमॅन छोटे छोटे दुकानदार सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त योगदान देशाच्या उन्नतीमध्ये ते बिझनेसमॅन देते.